नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, दिव्यांग अनुदान योजनेचे अनुदान वाढलेले आहेत, परंतु इतर ज्या योजना आहेत, संजय गांधी असेल, वृद्धपकाल योजनेचे, श्रावणबाल किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्या मनामध्ये सरकारविरुद्ध थोडंसं नाराजी आहे. पण ही नाराजी तुमची आता या ठिकाणी दूर होणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस सत्ता स्थापन होण्याच्या अगोदर त्यांनी जो अजेंडा किंवा जे काही प्रपोजल जनतेसमोर ठेवलं होतं की बाबा जर आम्ही सत्तेवरती आलो तर विधवा पेन्शन योजनेचे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही पैसे वाढवणार. पण मात्र आता सध्या स्थितीला मात्र दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवलेले आहेत. एक लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्व जे काही तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न आहे की सर आमचे पैसे वाढणार का, कधी वाढणार, किंवा सरकार आमच्यावर अन्याय करतोय, आत्तापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या इतर 4 योजना आहेत त्या सर्व योजना, असे 5 योजनांना एक समान गणलं जात होतं, समजलं जात होतं. जो काही निर्णय घेतला जात होता तो सर्वांसाठी होता. पण आता दिव्यांग योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने वेगळा निर्णय घेतलाय. मग आता आमचं काय होणार? तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, एक लक्षात ठेवा, काळजी करू नका. तुकाराम मुंढे साहेब यांनी जो ॲक्शन मोडमध्ये भूमिका घेतलेली आहे ही फक्त दिव्यांग अनुदान योजनेसाठी नाहीये, ती इतर सर्वांसाठी आहे. तुम्ही सांगा सर कसं काय? एक लक्षात ठेवा, आता तुकाराम मुंढे साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सुरू झालेली आहे. जेवढेही सरकारी निमसरकारी जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तुकाराम मुंढे साहेब यांनी पडताळणी करून तो अहवाल डिपार्टमेंटकडे किंवा दिव्यांग मंत्रालयाकडे सादर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. याचा अर्थ या ठिकाणी समजून घ्या. आम्ही सुद्धा इतर अधिकाऱ्यांशी बोलतोय, मंत्र्यांशी बोलतोय, तर आम्ही सुद्धा त्यांना टच करत असतो की सर तुम्ही आम्हाला बोलले होते की बाबा आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे वाढवणार, विधवा पेन्शन योजनेमध्ये वाढ करणार, पण सर तुम्ही फक्त दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवले, बाकीच्या योजनांचं काय करणार? तर त्यावेळेस त्यांच्याकडून हसत हसत असं उत्तर येतं का बाबा काळजी करू नको, थांब जरा, सगळं काही तुम्हाला मिळणार आहे, फक्त हे दिव्यांगांचा जो विषय आहे तो मार्गी लागू द्या. मग मी थोडासा विचार केला की बा असं हे म्हणाले, मग नेमकं काय विषय आहेत? एक लक्षात ठेवा, इतर ज्या योजना आहेत त्या योजनांचे सुद्धा अनुदान वाढवलं जाणार आहे. पण जो काही दिव्यांग बांधव बोगस पद्धतीने लाभ घेतात, तो बोगस पद्धतीने घेणारा लाभ जर थांबला, ती जी रक्कम जर विचार केला तर ती खूप मोठी रक्कम आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या टोटल 5 योजना आहेत. त्या 5ही योजनांच्या सर्वात जास्त लाभार्थी हे दिव्यांग अनुदान योजनेचे आहे आणि सर्वात जास्त पैसे हे या योजनेला जातात. मग राज्य सरकारच्या माध्यमातून असं झालंय की जेव्हा दिव्यांग अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा पैसे शिल्लक राहतील आणि हा शिल्लक राहिलेला पैसा आपल्याला इतर जे निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी फिरवता येणार आहे. हे आतमधली वस्तुस्थिती लक्षात ठेवा. त्यामुळे थोडासा वेळ जाईल, काळ जाईल, पण मात्र सर्वांना हे पैसे वाढीव स्वरूपामध्ये मिळतील. काळजी करायचं कारण नाहीये. आता सध्या स्थितीला फक्त दिव्यांग अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी आता घडत आहेत. त्या काही एकदा काय क्लिअर झालं का सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील. दुसरा महत्त्वाचा विषय, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा त्यांना पैसे वाढवायचे आहेत, म्हणून तर आता ही KYC त्यांनी स्ट्रिक्ट केले. तिथेही लाभार्थी कमी झाले की त्यांनाही त्याचे 2100 रुपये करायचे आहेत. म्हणजे राज्य सरकारच्या डोक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना करायच्याच आहेत. जर केल्या नाही तर खूप मोठा फटका हा निवडणुकीमध्ये किंवा समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे. सरकार हे वेगळं वातावरण निर्माण करू म्हणजे घेणारच नाही. कारण ते वातावरण जर दूषित झालं ना तर सरकारला काम करायला अवघड होतं, बाकीच्या सगळ्याच गोष्टी खूप त्रासदायक होतात. म्हणून ही आतली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की एकदा काही दिव्यांग अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, बोगस लाभार्थी, हे कमी झाले की टप्प्याटप्प्यामध्ये हे सर्व गोष्टी क्लिअर होणार. तुम्ही सांगाल सर ते जे लाभार्थी आहेत ते शासकीय योजनेचे लाभार्थी आहेत, आपण तर कुठेही कामाला नाही, काय नाही, मग ते कसं काय? लक्षात ठेवा, सध्या स्थितीला पहिला टप्पा हा सुरू झालाय. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी कर्मचारी यांचं बाजार, लाडकी बहीणचं बघितलं ना, पहिले सरकारी लोकांना पकडलं आणि मग नंतर आता सर्वसामान्यांवरती सरकारने धाड टाकलेली आहे. त्याच पद्धतीने दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा सध्या स्थितीला सरकारी कर्मचाऱ्यांवरती धाड टाकलेली आहे. काही दिवसानंतर ही पडताळणी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांच्या संदर्भात असणार आहे आणि तो सुद्धा उत्पन्नाच्या बाबतीत किंवा जागा जमिनीच्या बाबतीत किंवा बिझनेसच्या बाबतीत जे काही असेल ते सगळं काही लिंकिंग होणार आणि खरा दिव्यांग किती पर्सेंटेज आहे, टाईप केलेलं प्रमाणपत्र, हाताने लिहिलेलं प्रमाणपत्र, QR कोडवाले किंवा जे चुकीच्या पद्धतीने बोगस अधिकाऱ्यांकडून बोगस लाभार्थ्यांना जे
प्रमाणपत्र मिळालंय, या सगळ्या गोष्टी शानिशा होतील, लाभार्थ्यांची संख्या कमी होईल, पैसा शिल्लक राहणार आणि तो पैसा समप्रमाणामध्ये इतर योजनांना वाटला जाणार। ही वस्तुस्थिती भविष्यातली लक्षात ठेवा। त्यामुळे आता काही दिवस तुम्हाला 1500 रुपये येतील, दिव्यांगांना 2500 रुपये येतील, पण काळजी करू नका, सरकारला सुद्धा विभागाला सुद्धा थोडासा वेळ आपण सुद्धा दिला पाहिजे, कारण हे जे काही चित्र हे खूप वर्षापूर्वीचं आहे, ते बदलण्यासाठी थोडासा काळ वेळ जाऊ शकतो। त्यामुळे आपण या ठिकाणी सकारात्मक विचार केला पाहिजे आणि सरकारला सुद्धा त्या गोष्टी करणं भाग असणार आहे, कारण समप्रमाणामध्ये योजना जेवढ्या जातील तेवढ्या सरकारचा ताप कमी होणार आहे। आता तुम्हाला म्हणजे एक सांगतो, दिव्यांगांना ज्या दिवशी 2500 रुपये मानधन झाले त्या दिवसापासून ज्येष्ठ नागरिक ज्या संघटना आहेत, संस्था आहेत, विधवा महिलांच्या सुद्धा काही संस्था आहेत, त्या सुद्धा खूप आक्रमक झालेल्या आहेत। आता आपल्याला ते चित्र दिसत नाही, काय दाखवावं आणि काय नाही दाखवावं ह्या सगळ्या गोष्टी न्यूजवरती डिपेंडेड असतं, त्यामुळे तुमच्यापर्यंत त्या गोष्टी आल्यात नाही मला माहीत नाही, पण बॅक साईडला मात्र सरकारला ह्या सगळ्या गोष्टी डोकेदुखीच आहे। 2500 जरी वाढवलं तरी पण, त्यामुळे हे सगळं समप्रमाणात होतील असं या ठिकाणी 100% आहे। 2500 रुपये दिव्यांगांना झाले आणि माझ्या निराधार बांधवांना सुद्धा 2500 रुपये झाले, तर माझ्या दिव्यांगांना मात्र त्याचा त्रास होणार नाही, कारण दिव्यांग बांधव यापूर्वी सुद्धा हीच मागणी करत होते की बाबा सरसकट वाढवा, सगळ्यांना द्या, कारण आतापर्यंत आम्ही एकत्र पद्धतीने राहत होतो, नांदत होतो, आम्हाला सर्वांना एक पद्धतीने योजनेचा लाभ मिळत होता, पैसे मिळत होते। ज्यावेळेस एखादी पैसे लेट येत होते तेव्हा नुसता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा दिव्यांग व्यक्ती नव्हता उभा राहत, तर विधवा महिला सुद्धा येत होत्या, निराधार बांधव सुद्धा येत होते, श्रावणबाली योजनेला लाभार्थी येत होते, ज्येष्ठ नागरिक सुद्धा येत होते, सर्वजण एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी तहसील ठिकाणी आम्ही आंदोलन किंवा उभं राहत होतो, भांडत होतो। मग आता हे पैसे सरसकट मिळावं असं दिव्यांगांची सुद्धा मागणी होती आणि त्याचाच बेस, त्याचाच आधार या ठिकाणी भविष्यामध्ये होणार हे 100% आहे। अशा पद्धतीने ज्या लोकांचे पैसे वाढलेले आहेत त्यांना चांगलं तर आहेच, पण ज्यांचे वाढलेले नाही मात्र त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी लवकरच कळणार। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची आणि आतली गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नेहमीच सहकार्य करता, आताही सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतोय। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, टेलिग्रामची दिलेली आहे, व्हॉट्सअप चॅनेलची दिलेली आहे, महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे, इतर लाभार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी सर्वात अगोदर दिले जातात, माझ्याशी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने कॉन्टॅक्ट करता येणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।